जंग्या। अपूर्वाच्या मोबाईलची रिंग वाजत होती. सूरजचा कॉल पाहून तिने अदाशासारखा रिसीव्ह केला. सॉरी, सकाळी नीट बोलता आले नाही. सूरजने सुरुवात केली. सांगू का, बाबा आणि काका शेटजींना भेटून आले. शेटजींनी सारा उद्योग आधीच विकून टाकला असे सांगत होते. त्यांना हे कसे जमते, इतकी दूरदृष्टी. अपूर्वा होणाऱ्या सासऱ्याचं कौतुक करीत म्हणाली. हो का, आणि खरंच सर्व भस्मसात होऊन आम्ही कंगाल झालो असतो तर मग तू काय केलं असतं. सूरजने मुद्दाम गुगली टाकली. मी तुझ्यावर प्रेम केलंय, तुमच्या पैशावर मुळीच नाही. काही झालं तरी माझ्यापासून सुटका नाही, कळलं. अपूर्वाच्या या वाक्यावर दोघेही खळखळून हसले. अपूर्वा, मला वाटतं आपली सारी संकटं आता संपत आलीत, कारण रुद्रमाळा परत मिळाल्यात. सूरज आनंदाने म्हणाला. अय्या, पण कसं काय घडलं हे सर्व. अपूर्वाची जाणून घ्यायची उत्सुकता ताणली होती. सूरजने थोडक्यात सारे सांगितले. काय रे हे, तुला काही झालं असतं म्हणजे तू अगदी वेडाच आहेस. पुन्हा असं दुस्साहस करायचं नाही. बंगल्यावर घडलेला प्रसंग ऐकून अपूर्वा रागात म्हणाली. प्रेमी युगलांच्या गप्पा रंगल्या इतक्या की सूरजला वेळेचे भान राहिले नाही. घराच्या आवारात वाजणाऱ्या हॉर्नने सूरज भानावर आला. बाहेर त्याची I-20 उभी होती. अपूर्वाला पुन्हा कॉल करतो असं सांगत त्याने फोन कट केला. दिगंबरराव अजूनही बैठकीत बसून होते. सूरज दाराच्या चौकटीवर आला तोवर प्यारेलाल बाहेर आला होता. सूरजकडे पाहून त्याने हात हलविला. सूरजने त्याला आत बोलावले. पडवीच्या आत पाय टाकताना प्यारेलालला जोराचा झटका बसला, इतका की तो चक्क जमिनीवर कोलमळला. सूरज त्याला हात द्यायला बाहेर निघालाच होता की दिगंबररावांनी त्याला अटकले. कपडे झाडत प्यारेलाल उठला. त्याची हालचाल यंत्रवत होती. अचानक सूरजची त्याची नजरानजर झाली. प्यारेलालच्या डोळ्यातील हिरवट झाक पाहून सूरज सावध झाला. त्याने दिगंबररावांना हळूच ही गोष्ट सांगितली. यशपालची मदत घेण्यासाठी ते देवघराकडे गेले. देवघराचे दार सकाळपासून बंदच होते. यशपालची साधना सुरूच होती, त्यामुळे हात हलवीत ते परतले. छोटे मालिक, थोडा पाणी मिलेगा, बहुत प्यास लगा है. प्यारेलालचा आवाजही किंचित वेगळा वाटत होता. सूरज तसाच स्तब्ध उभा होता. त्याने महादेव अंकलला आवाज देऊन पाहिला, पण रविकर आकाशात असताना सर्वच निशाचरांच्या शक्ती क्षीण होत होत्या. महादेवचा कुठेच पत्ता नव्हता. रम्याचा मृतदेह पिकअपमध्ये निश्चित पडून होता. सूरज प्रतिसाद देत नसलेला पाहून आतापर्यंत सौम्यपणे बोलत असलेला प्यारेलाल चवताळला. तो मोठ्याने शिव्या हसडू लागला. गाडीच्या बोनेटवर जोरजोरात हात आपटू लागला. त्याची ताकद अफाट होती. प्रत्येक फटक्यानिशी बॉनेटचा पत्रा वेडावाकडा होत होता. त्या गलक्याने घरातील सर्वच मंडळी दारापाशी जमा झाली. ताई तर प्यारेलालचे वागणे पाहून अचंबित झाल्या. सूरजने सर्वांना तो कानिफच्या वशीकरणात असल्याची माहिती दिली. ताईंच्या गळ्यातील रुद्रमाळ पाहून तर प्यारेलाल अधिकच त्रागा करू लागला. माझे वो माला दे दो, छोटे मालिक, आपके गले के भी माला दे दो. प्यारेलालचा येण्याचा हेतू स्पष्ट झाला होता. दिगंबररावांच्या घरासमोरील गोंधळ पाहून आजूबाजूचे गावकरी जमा झाले. दिगंबररावांनी मोठमोठ्याने ओरडून सर्वांना आपापल्या घरी परत जाण्याची विनंती केली. दिगंबररावांची अडचण ओळखून आजूबाजूचे दोघे होतकरू तरुण शिवीगाळ आदळापट करणाऱ्या प्यारेलालला धरायला आवारात शिरले. उलट प्यारेलालनेच त्यांची गचांडे धरून 2-4 ठोशात त्यांना आडवे केले. त्याचा तडाखा इतका जबरदस्त होता की त्या दोघांचीही शुद्ध हरपली. प्यारेलालची प्रतिक्रिया पाहून जमलेल्या लोकांची दातखीळ बसली. त्यातले बरेच पळून गेले. काही पोलीस चौकीकडे धावले. माझी प्यारेलालने एकच धोसरा लावला होता. अजूनही दाद मिळत नसलेली पाहून प्यारेलालने गाडीच्या विंडोवर हाताचा जोरात फटका मारला. त्याबरोबर विंडोची काच निखळून जमिनीवर पडली. त्यातला एक टोकदार तुकडा उचलून प्यारेलालने खाली पडलेला एका तरुणाच्या मानेवर धरला. जमलेली लोक ओरडू लागली. प्यारेलालने पुन्हा सूरजकडे पाहत, माला दे दो ना, माला दे दो, काला बैग में डाल के दे दो, वरना दोनों को मार दूंगा दोनों को. अंगात कली शिरल्यासारखा प्यारेलाल बोंबलत होता. त्याचा आवेश पाहून तो नक्कीच दोघांची हत्या करू शकणार होता हे पक्के होते. सूरज काहीच बोलत नसल्याचे पाहून प्यारेलालने टोकदार काचेचा तुकडा धरलेला आपला हात उगारला. रुको प्यारेलाल, रुको, उन्हें कुछ मत करना, मैं माला देता हूँ. सूरजचे वाक्य ऐकून प्यारेलाल थांबला. त्याने दिगंबररावांना
काले बैग में डालकर मेरे पास लाना। प्यारेलालने हुकूम सोडला। त्याच्या आवाजात जरब होती। सूरजचा नाईलाज झाला। आपला जीव वाचविण्यासाठी दुसऱ्यांचा जीव संकटात टाकणे त्याला मान्य नव्हते। आपल्या गळ्यातील रुद्रमाळ काढून त्याने आईकडे पाहिले। सगुणाताईंनी त्वरेने त्यांची माळ काढून सूरजकडे दिली। बैठकीतील टिपॉयवर पडलेल्या काळ्या चांबडी पिशवीत दोन्ही माळा भरताना त्याची नजर खुंटीवर अडकवलेल्या तशाच एका रुद्रमाळेवर गेली। शिताबीने त्याने त्यातली एक सिद्ध माळ बदलून खुंटीवर अडकवली व साधी माळ दुसऱ्या सिद्ध माळेसोबत पिशवीत कोंबली व तो बाहेरच्या दिशेने निघाला। देवघराचे दार दिगंबररावांनी वाजवून पाहिले पण आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता। त्यांनी सूरजला अडविण्याचा प्रयत्न केला पण सूरज त्यांचा हात झटकून बाहेर पडला। सूरजला येताना पाहून प्यारेलालने त्या तरुणाची धरलेली मान सोडून दिली। सूरजने हातातील काळी चांबडी पिशवी प्यारेलालच्या हवाली केली आणि त्या खाली पडलेल्या तरुणांना आधार देण्यासाठी सूरज खाली वाकला। तोच मोका साधून प्यारेलालने त्याच्या हातातील तीक्ष्ण काचेचा तुकडा पूर्ण ताकदीने सूरजच्या पाठीत खुपसला। रक्ताची चिरकांडी उडाली। असह्य वेदनेने सूरज ओरडू लागला। अचानक घडलेलं हे दृश्य पाहून दिगंबरराव, नंदू, धोंडीबा सूरजला वाचविण्यासाठी घरातून पळत सुटले। सगुणाताई भोवळ येऊन खाली पडल्या। सुकुमारी आणि मामी त्यांना सावरण्यासाठी धावल्या। बाहेरचा जमाव आरडा ओरड करू लागला पण प्यारेलालचा आवेश पाहून कोणाचीही आत यायची हिंमत होत नव्हती। आपल्या पाठीची जखम दाबत सूरज उभा झाला। प्यारेलालने पुन्हा हातातील टोकदार कास त्याच्या पोटात 2-3 वेळा जोरात खुपसली आणि सूरज खाली कोसळला। त्याच्या पोटातून रक्त ओसंडून वाहत होते। काळी चांबडी पिशवी I-20च्या समोरील सीटवर टाकत प्यारेलालने ड्रायव्हर सीटचा ताबा घेतला। जोरात ॲक्सेलेटर दाबत त्याने गाडी शिरगावच्या दिशेने दामटली। सूरज बेशुद्ध पडला होता। दिगंबररावांनी खांद्यावरचे उपरणे सूरजच्या पोटाला दाबून बांधले। धोंडीबा व नंदूच्या मदतीने त्याला त्यांच्या इंडिका गाडीत टाकले व ते गावच्या एकमेव दवाखान्याकडे निघाले। पोलीस दिगंबररावांच्या घरी पोहोचेपर्यंत सारं काही घडून गेलं होतं। प्यारेलाल केव्हाच पसार झाला होता। गावकऱ्यांची गर्दी पांगली होती आणि जो तो फणसगावातील डॉक्टर जोशींच्या दवाखान्याकडे पळत होता। प्यारेलालने झोपडलेली दोन्ही पोरे आता शुद्धीत आली होती। त्यांनी पोलिसांना जे काही घडलं ते संक्षेपात सांगितलं। दिगंबररावांच्या घरची पुरुष मंडळी दवाखान्यात गेली होती, त्यामुळे पोलिसांनीही आपला मोर्चा तिकडे वळविला। सुदैवाने या गडबडीत आवारात उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअपकडे व त्यातील रम्याच्या प्रेताकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते। डॉक्टर जोशींच्या दवाखान्याबाहेर गावकऱ्यांची गर्दी जमू लागली होती। गंभीर चेहऱ्याने डॉक्टर सूरजच्या जखमा तपासत होते। अतिरक्तस्रावामुळे सूरजची शुद्ध हरपली होती। हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी पडत होता, त्यामुळे ते मंद गतीने कार्य करीत होते। पोटाच्या आतड्यांना खोलवर जखमा झाल्या होत्या। शरीराला तातडीने रक्तपुरवठा करणे जरुरी होते। सुदैवाने सूरजचे रक्त O पॉझिटिव्ह असल्याने ते उपलब्ध होते। डॉक्टरांनी सूरजची हार्ट बीट स्टेबल करण्यासाठी तातडीने रक्त चढविले, पण जखमांना लवकरात लवकर ऑपरेट करणेही तितकेच महत्त्वाचे होते। ऑपरेशनसाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा साहजिकच खेड्यात असणाऱ्या त्या दवाखान्यात नव्हती। डॉक्टरांनी दिगंबररावांना सूरजला ऑपरेशनसाठी त्वरित शहरातील सुसज्ज रुग्णालयात हलवावे लागेल अशी सूचना केली, अन्यथा त्याचे वाचणे खूप कठीण असल्याचेही सांगितले। दिवस सरत आला होता। रुग्णवाहिकेची व्यवस्था होईपर्यंत सूर्यनारायण क्षितिजाआड झाले। स्थळ देसाई हॉस्पिटल, शेठजींची रूम। शाळीग्राम व संगारे सारी व्यवस्था करून परतले होते। शेठजी पुढच्या कामगिरीसाठी तयारीत बसले होते। जाण्याआधी त्यांनी सूरज व सगुणाताईंना 1-2 वेळा कॉल करून पाहिला, फक्त रिंग जात होती। दोघेही फोन उचलत नव्हते। सूर्य मावळतीला आला होता। बायको पोराशी बोलणे न झाल्याची खंत मनात होती, पण बोलणे झाल्यास आपल्या कार्यापासून परावृत्त होण्याची भीती त्यांना सतावत होती। शेवटी जळ मनाने ते जायला निघाले। आपल्या दोन्ही सवंगड्यांची त्यांनी गळाभेट घेतली। का कोणास ठाऊक, पण शाळीग्राम व संगारेंना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते। डॉक्टर देसाई खुद्द त्यांची भेट घेण्यासाठी व त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यासाठी आले होते। त्यांना हस्तांदोलन करून शेठजी बाहेर पडले। JJ 8055 बॉस नंबर प्लेट असलेल्या ब्लॅक मर्सिडीजमध्ये ते बसले आणि वेगाने ते कास लेकच्या दिशेने निघाले। शेठजी बाहेर पडताच संगारेने नेमलेल्या तरबेज पाणबुड्यांना लेकपाशी पोहोचण्यासाठी फोन केला। डॉक्टर देसाईंनी रुग्णवाहिका तयार ठेवण्याच्या सूचना केल्या। काहीच वेळात शेठजींच्या खोट्या आत्महत्येच्या थरार नाट्याला सुरुवात होणार होती। मगाशी शेठजींनी आपल्याला मोठ्या बाबांचे आणि त्यांचे नेमके काय बोलणे झाले हे सांगितलेच नाही। शाळीग्रामने शंका काढत संगारेला विचारले। तेवढ्यात मागे मोबाईलची रिंग वाजू लागली। शेठजी मोबाईल बेडवरच सोडून गेले होते। स्क्रीनवर अननोन नंबर वाजत होता। शाळीग्रामने फोन रिसीव्ह केला। समोर दिगंबरराव बोलत होते।
त्यांनी सूरजवर झालेल्या हल्ल्याविषयी सांगताच शाळीग्रामचा चेहरा गंभीर झाला. त्याने शेठजींना निरोप कळवतो असे सांगत फोन ठेवला. काय रे, काय झाले? शाळीग्रामचा चिंतित चेहरा पाहून संगारेने विचारले. आपल्याला शेठजींना थांबवायला हवे. सूरजवर हल्ला झालाय, त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शाळीग्रामने उत्तर दिले. पांडेजींची कार घेऊन जाऊ. संगारेने सुचविताच दोघेही इस्पितळाच्या पार्किंगकडे निघाले. सूरजला महत्त्वाच्या सूचना देऊन यशपाल देवघरात ध्यानस्थ झाला. कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून त्याने स्वतःला कोंडून घेतले. रात्रीच्या संघर्षात कसेबसे त्याने कानिफला थोपवले होते, पण अंतिम सामन्यात शस्त्राविना कानिफला हरविणे केवळ अशक्य होते. भिवभक्ताच्या पितळी बिल्ल्याच्या काठीने आपणहून त्याला आकर्षित केले होते. समय अधिक नव्हता. आज रात्रीच कानिफ निर्वाणीचा हल्ला करण्याची दाट संभावना होती. आपल्या आराध्याला नमन करून त्याने ओंकार जप सुरू केला. काही वेळातच तो सामान्य पटलावरून खोल खोल जात विश्वाच्या खऱ्या मितीत दाखल झाला. एक तेजपुंज जणू त्याची वाट पाहत होता. यशपालला त्याची ओळख पटली. तो भिवाचा पुण्यात्मा होता. यशपालने त्याला वंदन करून त्याच्या शस्त्राची प्राप्ती करण्याची आपली अभिलाषा बोलून दाखविली. सूरजचे रक्षण करून भिवाने दिगंबररावांना दिलेला आपला शब्द पाळला होता, पण मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेऊ न शकल्याची खंत त्याच्या मनात होती. यशपाल, हे सिद्ध शस्त्र माझ्या गुरूंकडून मला प्राप्त झाले. आधी मला याच्या क्षमतेची कल्पना नव्हती. या विश्वाला चालविणाऱ्या सर्वेश्वर शक्तीची आराधना करताना त्यातून प्राप्त झालेली ऊर्जा यात समावत होती. या शस्त्राच्या जोरावर मी कानिफसारख्या सैतानी शक्तींच्या साधकांशी 2 हात केले, पण यातून मिळणाऱ्या शुभ्र ऊर्जेचा वापर मी कालत्रयी झालेल्या अतृप्त पिशाच्य शक्तींची ताकद वाढविण्यासाठी केला आणि माझ्या संचित ऊर्जेचा स्रोत लोप पावला. तुझ्या हातून अशी चूक घडू देऊ नकोस आणि माझ्या भावाचा बदला घेऊन माझी शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे वचन तू मला दे, तर मी निर्धोक होऊन या शस्त्राचे स्वामित्व तुला बहाल करेल. भिवाने त्याच्या अटी सांगितल्या. यशपालने हात जोडून त्याच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे व भावाचा बदला घेण्याचे वचन दिले. तथास्तु म्हणून भिवाची पुण्यात्मा विश्व ऊर्जेत विलीन झाली व त्याच समयी मोठ्या बाबांची शुभ्राकृती यशपालसमोर प्रकटली. यशपालने लोटांगण घालीत त्याच्या गुरूंना प्रणाम केला. यशपाल, तुझ्या हाती दिव्य शस्त्र लागले आहे. भिवाने याच्या फक्त मर्यादित क्षमतेचा वापर केला, पण याची ताकद अपार आहे. हे धारण करण्याआधी तुला शस्त्र शुद्धीकरण विधी करावा लागेल. त्यानंतर शस्त्र धारण विधी करून तुला याचे स्वामित्व मिळवावे लागेल. अंतिम चरणात तुला तुझा ऊर्जा स्रोत यात सम्मिलित करून मगच याचा वापर करावा लागेल. या सर्व विधी अत्यंत वेगाने उरकाव्या लागतील, कारण जितका तुला उशीर होईल बाह्य जगातील स्थिती तितकीच गंभीर होत जाईल. आता विलंब न करता सुरुवात कर. जय शंभू भोलेनाथ. यशपालला आशीर्वाद देऊन मोठ्या बाबांची शुभ्राकृती विलोप्त झाली. यशपालने शस्त्रशुद्धीकरण विधीला सुरुवात केली. देवघरात अबिराचे वर्तुळ काढून त्यात ती पितळी बिल्ला असलेली काठी त्याने ठेवली. शुद्धीकरण मंत्र बोलत असताना त्याने झेंडूचे फूल गंगाजलात बुडवून ते त्या काठीवर शिंपडले. मंत्राची 21 आवर्तने झाल्यावर त्या काठीतून काळसर धूर निघू लागला. काही वेळाने ती काठी बडबडून पेटून उठली. यशपालने मंत्राची आवर्तने सुरूच ठेवली. आता ती काठी लोखंडी सळीसारखी लालबुंद तापली होती. त्याच्यावरील पितळी बिल्ला वितळून त्या जागी काचेच्या चेंडूच्या आकाराचा बहिर्गोल तयार झाला. शुद्धीकरण विधीच्या शेवटच्या टप्प्यात लालसर सळईचा आकार थंड होऊन त्या जागी पंचधातूने तयार झालेली नक्षीकाम असलेली राजदंडासारखी दंडिका तयार झाली. भिवाच्या शस्त्राचे स्वरूप पूर्णतः बदलले होते. आपल्या नव्या शस्त्राचे स्वामित्व धारण करण्यासाठी यशपालने शस्त्रधारण विधीला सुरुवात केली. दंडिकेला प्रणाम करून त्याने तो राजदंड हातात घेतला. आपल्या गुरूंना वंदन करून त्याने जय शंभू भोलेनाथचा जयघोष करून ती दंडिका जमिनीवर आपटली. त्याबरोबर तो काचेचा बहिर्गोल पांढरा शुभ्र प्रकाश बाहेर फेकू लागला. त्याचे तेज संपूर्ण देवघरात पसरले. त्या दैदिप्यमान प्रकाश झोतात यशपालचे डोळे दिपून गेले. पुन्हा त्याने शंभू भोलेनाथचा घोष करीत ती दंडिका जमिनीवर आदळताच ती पूर्ववत झाली. विधी समाप्त झाला होता. आता सर्वात कठीण टप्पा सुरू होणार होता. यशपालच्या साधनेतून मिळालेली ऊर्जा नव्या शस्त्रात सम्मिलित करणे. त्यासाठी यशपालला ध्यानस्थ व्हावे लागणार होते. यात जराही ध्यान भटकले तर शस्त्रात ऊर्जा सम्मिलित होऊ शकणार नव्हती आणि मग ते फक्त प्रकाश देणारे बिनकामाचे उपकरण बनून राहणार होते. वेळ न दवडता यशपाल समाधी अवस्थेत गेला. सामान्य मितीतून बाहेर पडून तो वैश्विक मितीत दाखल झाला.
काही वेळातच त्याला दिव्य ऊर्जा स्रोत दिसू लागला. एक अनंत शुभ्र किरणोत्सार दिसत होता. वायुगतीने त्याचे सूक्ष्म रूप त्या दिशेने मार्गक्रमण करीत होते. तेवढ्यात त्याला कुणीतरी जोरजोरात काही बळवत असल्याचा भास झाला. यावेळी दिगंबरराव यशपालची मदत मिळावी म्हणून दार वाजवत होते. क्षणभर त्याचे मन विचलित झाले. त्या ऊर्जा स्रोताचा तो अगदीच जवळ आला होता. महत्प्रयासाने त्याने पुन्हा आपले ध्यान केंद्रित केले आणि त्या सूक्ष्म रूपात त्या ऊर्जा स्रोतासमोर तो पोहोचला. अतिशय प्रखर प्रकाश, पण तितकाच त्याला तो शीतल जाणवत होता. त्याने डोळे मिटून आपल्या गुरूंचे नामस्मरण केले. जय शंभू भोलेनाथ म्हणताच तो राजदंड त्याच्या हातात प्रकटला. यशपालने ऊर्जा ग्रहण मंत्राचा उच्चार करताच ती शुभ्र ऊर्जा राजदंडावरील काचेच्या बहिर्गोलाकडे आकर्षित झाली व त्यात समावली जाऊ लागली. कितीतरी वेळ ग्रहण सुरू होते. शेवटी तो बहिर्गोल शुभ्र प्रकाशाने लखलखू लागला. कार्य सिद्ध झाले होते. यशपालने समाधानाने आपले नेत्र उघडले. तो राजदंड त्याच्या हातात होता. त्यावरचा बहिर्गोल लखलखत होता. जय शंभू भोलेनाथ म्हणून यशपालने तो जमिनीवर हलक्याने आपटला आणि ती दंडिका सामान्य झाली. अघोरी